I hope my screen is visible now. Yes, sir. Visible. Yes, Yes, sir. sir. Good, good. So this way also you can represent, or you can represent waterfall process in this style also. This is also one of the simplest way to represent the waterfall process model. So I'm calling it is as an analysis phase. Then next is a designing phase. Next is implementation. In some step we are calling implementation. In some book you may refer as a coding also. The meaning is same. Next is testing. Testing nothing but verification and validation. And the last phase is deployment phase. But the deployment phase is nothing but again maintenance phase. So we need to take care about these all the parts, and we are learning through this entire scenario. We are calling this as a waterfall process model. Now, I hope you are clear with waterfall process model. Any doubt regarding waterfall process model? No, sir. No, sir. Okay. So we'll move to the next model called as what? Prototype model. Now, what is meaning of prototype? Prototype stands for, what is meaning of prototype? Yes, anyone? Prototype means what? I'll tell you the simple example. You might be visiting the jewelry shop. विचार करा की तुम्ही गेलात घरच्यांसोबत आणि दे आर प्लॅनिंग टू परचेस द गोल्ड. त्या गोल्डला एक स्पेसिफिक शेप, म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला बांगड्या, किंवा फॉर एक्झाम्पल जस्ट प्लॅनिंग टू परचेस दी बँगल्स. त्यांना काही बांगड्या घ्यायच्या आहेत. मग काय केलं जातं, आधी डिस्कशन करतील, त्या सेल्समन बरोबर डिस्कशन करतील. त्या डिस्कशन मध्ये काय सांगतील, मला अशा अशा एवढ्या वजनाच्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 ग्रॅम किंवा 15 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम 40 ग्रॅम जे काय असेल 40 ग्रॅम त्याचं वजन आधी डिसाईड करतील. त्या वजनानुसार तुम्हाला कुठलं पाहिजे ते डिझाईन, त्या बँगल्सचं ते डिझाईन तयार करतील आणि त्या डिझाईन्स नुसार ते तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलप करून देतील. म्हणजे हे सगळं तयार होण्यासाठी काय करावं लागतं, त्यांना कंटिन्युअसली ते माप घेतील हाताचं, मग त्या वजनामध्ये हे डिझाईन बसतंय का, ह्याच्यामध्ये हे डिझाईन बसू शकतं का, ह्या सगळ्या पॉसिबिलिटी चेक करतील आणि त्या पॉसिबिलिटी चेक नंतर तुमचा प्रोडक्ट लॉन्च होतो. दॅट इज सिम्पल वे टू अंडरस्टँड द प्रोटोटाइप मॉडेल. आता प्रोटोटाइप म्हणजे काय? प्रोटोटाइप म्हणजे लक्षात ठेवा रूल्स अँड रेग्युलेशन्स. ज्या केसमध्ये तुम्हाला इंटरॅक्शन करता, यू आर स्टार्टेड इंटरॅक्शन्स विथ द एंड युजर. एंड युजर बरोबर तुम्ही इंटरॅक्शन करताय. इंटरॅक्शन्स मध्ये काय करायचंय तुम्हाला समजलं. जेवढं तुम्हाला समजलंय त्याच्याविषयी तुम्ही लगेच अनालिसिस करा. पूर्ण अनालिसिसची वाट बघू नका. तुम्ही त्याचं डिझायनिंग स्टार्ट करा, त्याचं कोडिंग स्टार्ट करा. कोडिंग करा, त्याचे रिझल्ट हातात आले, तुमचे रिझल्ट हातात आले, वेन यू गेट द रिझल्ट इन युअर हँड, शो टू द कस्टमर. कस्टमरला दाखवा, अरे बाबा हा तुला हे असंच पाहिजे होतं का, ओके. तो जर ओके म्हणला तर ते झालं तुमचं पहिलं प्रोटोटाइप तयार. त्याच्यानुसार तुम्ही राहिलेल्या मॉडेलसाठी ही प्रोसेस तुम्ही काय करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता. दॅट इज वन ऑफ द ऍडव्हान्टेज व्हॉट यू आर गेटिंग इन द प्रोटोटाइप मॉडेल. प्रोटोटाइप म्हणजे काय, तुम्ही कुठल्या स्टेप्स इम्प्लिमेंट करणार आहात, अनालिसिस, डिझायनिंग, कोडिंग, टेस्टिंग आणि डिप्लॉयमेंट. फक्त डिप्लॉयमेंटच्या आधी काय करताय, तुम्ही टेस्ट केलं, टेस्टला रिझल्ट ओके म्हणला एंड युजर, टेस्टचे रिझल्ट ओके म्हणला की तुम्ही काय करताय, हीच प्रोसेस परत एकदा रिपीट करताय कंटिन्युअसली. मग हे रिपिटेशन जे होत आहे ते कशामध्ये होते, तुमच्या इन टर्म्स ऑफ बिल्डिंग सम प्रोटोटाइप्स. म्हणून ह्याला म्हटलं जातं प्रोटोटाइप मॉडेल. बघा, the goal of prototyping based development process is to counter the first two limitations of the waterfall model. waterfall process model चे पहिले दोन लिमिटेशन्स आहेत. पहिले दोन लिमिटेशन्स काय सांगितले मी तुम्हाला, एक तर स्ट्रेट फॉरवर्ड लॉग बेस्ड प्रोसेस मॉडेल आहे, दुसरं तो रिव्हर्स जात नाही, आणि तिसरं जोपर्यंत तुमच्या रिक्वायरमेंट्स म्हणजे कुठलीही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होत नाही त्याशिवाय तुम्ही दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला जाऊ शकत नाही. इथं तसं नाहीये. इथं काय करतोय आपण, द बेसिक आयडिया इज दॅट instead of freezing the requirements before any design or coding can process, a throwaway prototype is built
to help the understand the end users expectations, to understand the requirements. म्हणजे पूर्ण तुम्ही डिस्कशन कस्टमर बरोबर करणार. एकदा डिस्कशन झालं त्यातनं तुम्हाला जेवढं काही समजलं त्या बेसवर, त्या डिस्कशनच्या आधारे तुम्ही काम करायला स्टार्ट करू शकता. हा प्रोटोटाइप मॉडेलचा ऍडव्हान्टेज आहे. दिस प्रोटोटाइप इज डेव्हलप्ड बेस्ड ऑन करंटली नोन रिक्वायरमेंट्स. म्हणजे व्हॉट इज देअर फ्युचर स्कोप काय असेल, आय एम नॉट बिट वरीड. मला आता जे काही मी इंटरॅक्शन केलं आत्ताच्या इंटरॅक्शन नुसार आपण वर्किंग स्टार्ट करतोय. दॅट इज व्हॉट द प्रोटोटाइप मॉडेल. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, कस्टमर म्हणजे पेशंट आणि डॉक्टर. पेशंटच्या बाबतीतले आत्ताचे प्रेझेंट सिम्पटम्स काय आहेत, प्रेझेंट त्रास काय आहे पेशंटला, त्याच्या आधारे डॉक्टर काय करतात, डायग्नोसिस करतात आणि इमिजिएट त्याची ट्रीटमेंट स्टार्ट करतात. दॅट इज प्रोटोटाइप. मग त्याच्या फ्युचर म्हणजे त्याला भविष्यात ह्याचा त्रास होईल का, मी जर हाय अँटीटोड डोस दिला असेल तर त्याला अजून 2-3 महिन्यांनी त्रास होईल का, किंवा त्याला हिस्ट्रीमध्ये त्याच्या असा प्रॉब्लेम्स होता. नो, आता प्रेझेंट मला जे काही त्याचे सिम्पटम्स जाणवले त्यानुसार मी त्याला ट्रीटमेंट स्टार्ट करतो. दॅट इज व्हॉट वन ऑफ द simplest example to understand the prototype model. So development of the prototype obviously undergoes design, coding, testing, but each of these phase is not done from formally, means it just or thoroughly. इतकं डिटेल मध्ये नाही जात आपण. जेवढी स्पेसिफिक रिक्वायरमेंट आपल्याला आता कळली त्याच्या आधारे मी अनालिसिस करणार, डिझाईन करणार, कोडिंग करणार, टेस्ट करणार. टेस्टचा रिझल्ट आला कस्टमरला दाखवणार. कस्टमरला जर ते ऍक्सेप्ट झालं तर ओके, अदरवाइज आय विल गो अगेन बॅक and I will start repeating the process. So by this prototype, the client can get an actual feel of the system, because the interactions with the prototype can enable the client to better understand the requirement of the desired system. म्हणजे वॉटरफॉल प्रोसेस मधला सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेजेस काय असेल तर जोपर्यंत तुमचं प्रोडक्ट कम्प्लीट टेस्टिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही एंड युजरला मॉड्यूल दाखवू शकत नाही. पण प्रोटोटाइप मॉडेल मध्ये तसं आहे का, नाही. आपण काय करतोय, पूर्ण रिक्वायरमेंट्स कम्प्लीट करायची वाट बघत नाहीये. जेवढ्या काही तुम्हाला आता रिक्वायरमेंट्स कळल्या त्या रिक्वायरमेंट्स रिलेटेड तुम्ही लगेच डिझायनिंग करा, लगेच कोडिंग करा, लगेच टेस्टिंग करा आणि कस्टमरला दाखवा. इथं टेस्टिंग कस्टमरला एंड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मिळतंय का, नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल कस्टमरने तुम्हाला रिक्वायरमेंट दिली की त्याला कॅल्क्युलेटर डेव्हलप करायचं आहे. मग कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेप म्हणजे कुठले कुठले मॉड्यूल असतील, फॉर एक्झाम्पल अनालिसिस असेल, डिझायनिंग असेल, सॉरी ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, देन मल्टिप्लिकेशन असेल आणि डिव्हिजन असेल. 4 सिंपल मॉड्यूल आपण कन्सिडर करू. मग 4ही मॉड्यूल कम्प्लीट झाल्यानंतरच कस्टमरला इथं तुम्हाला डेमो दाखवता येणार आहे. तोपर्यंत वॉटरफॉल प्रोसेस मॉडेल तुम्हाला इंटरमिडिएट रिझल्ट दिसत नाहीत. मग हा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेजेस आहे. हा डिसएडव्हान्टेजेस आपण कशात ओव्हरकम करतोय, प्रोटोटाइप मॉडेलमध्ये. काय म्हणतोय मी प्रोटोटाइप मॉडेलमध्ये, मला कॅल्क्युलेटर डेव्हलप करायचं आहे. मग कॅल्क्युलेटरचे माझे 4 मॉड्यूल आहेत, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. मी आता उरलेल्या 3 मॉडेल्सची वाट बघत बसणार नाही. मी पहिलं मॉडेल कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल ऍडिशन. ऍडिशन रिलेटेड मी अनालिसिस करेन, डिझायनिंग करेन, कोडिंग करेन आणि टेस्ट करेन. टेस्ट रिझल्ट मला आले तर मी कस्टमरला दाखवेन, ओके दिस इज ऍडिशन मॉडेल. मग जर ते ऍडिशन मॉड्यूल कस्टमरला आवडलं तर तीच प्रोसेस मी परत पुढच्या ह्याला रिपीट करत जातोय. म्हणजे जसं मी एक मॉड्यूल डेव्हलप करतोय तसे सगळे मॉड्यूल मी डेव्हलप करायला जातोय. दॅट इज आय एम कॉलिंग एज सिम्पली प्रोटोटाइप मॉडेल. बघा, वाचा, एकदा लक्षात येते का, काही शंका असेल तर विचारा.
ते अजून एकदा सांगितलं चौधरी सरांनी. मी बोलतो त्यांच्याशी. मी सांगितलंय Difficult त्यांना. व्हायला लागलं, तर मला माझा वेळ ते केलं पण नाही तिथं. असं स्मूथ जर राहिलं तर तुम्ही करू शकता. फास्ट करणं गरजेचं आहे. तर चौधरी सरांना सांगायचं. मी बोलतो. आम्ही एक- नाही काही गरज नाही, मी बोलतो. ते ऑफिशियली परत मग गोष्टी वाढत जातात, काय करायचं. मी ऑन द बीट बोलतो सरांशी आणि मग तुम्हाला अपडेट आज बोलतो मी आणि सरांशी. सोमवार, मंगळवार, बुधवारची duty. नाही मी बोलतो आणि आज आपण सरांशी. सर म्हणजे तुम्हाला नाव टाकतो. नाही मी बोलतो सरांशी. सो आर यू गेटिंग द बेसिक आयडिया. कम्पेअर नाव. आता वॉटर प्रोटोटाइप मॉडेल, कुठलंही मॉडेल, आता आपण नवीन मॉडेल शिकतोय. नवीन मॉडेल शिकताना आपण बेसिकली कम्पेअर कशाबरोबर करणार, वॉटरफॉल प्रोसेस मॉडेल बरोबर. कारण आपल्याला नोन काय आहे, अननोन वी विल कम्पेअर विथ द नोन. मग त्यानुसार त्याचे ऍडव्हान्टेजेस, त्याचे डिसएडव्हान्टेजेस आणि त्याचा फ्युचर स्कोप वी कॅन एबल टू डिसाइड. आता प्रोटोटाइप मॉडेल काय करतोय आपण, सिम्पल वॉटरफॉल प्रोसेस मॉडेलच इम्प्लिमेंट करतोय. पण कसं करतोय, प्रत्येक मॉड्यूल साठी करते. मॉड्यूल, आय एम सेइंग मॉड्यूल, नॉट एंटायर प्रोजेक्ट. पूर्ण प्रोजेक्ट साठी नाही करत. आपण काय करतोय, तो प्रोजेक्ट आपण डिवाइड केला. जसं मी सांगितलं कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरचे माझे 4 मॉड्यूल होते, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तेच वॉटरफॉल प्रोसेस मॉडेलमध्ये काय करावं लागलं असतं, आपण चारही मॉड्यूल साठी आधी अनालिसिस करावं लागलं असतं. चारही मॉड्यूल साठी मला आधी डिझाईन करावं लागलं असतं. चारही मॉड्यूल साठी मला कोड लिहावा लागला असता आणि मग मी चारही मॉड्यूल साठी टेस्ट केलं असतं. टेस्ट झाल्यानंतरच मला कस्टमरला दाखवता आलं असतं. मग ह्याच्यासाठी साधारणतः 7 ते 8 महिने गेले असते. पण कस्टमर पेशन्स नसतील तर तो म्हणणार तुम्ही काय करताय मला समजत नाही. मग मी काय करू शकतो त्या केसमध्ये, चारही मॉडेलसाठी न थांबता त्यातलं जे कुठलं बेस मॉडेल असेल किंवा कुठलं जे सिंपल मॉडेल असेल ते मी आधी सिंपल मॉडेल सिलेक्ट केलं. त्या सिंपल मॉडेलसाठी मी अनालिसिस केलं, मी डिझायनिंग केलं, मी कोडिंग केलं आणि टेस्ट केलं. टेस्ट ओके वाटलं की मी एंड युजरला दाखवते, मी डेमो देतोय, कस्टमरला पण लक्षात येतंय ओके. आणि हे मॉड्यूल मी 1 महिन्याच्या आत करतोय, लाईक दिस, और मॅक्सिमम 2 मंथ्स. जिथं 7 महिने वेटिंग होतं तिथं 2 महिन्यात तुम्ही काहीतरी दाखवताय कस्टमरला, सो दॅट कस्टमर एबल टू गेस ओके नाउ whatever I am expecting they are going to give it to me or not. That is called simply as a prototype model. हा पार्ट लक्षात येतोय, त्याचे ऍडव्हान्टेजेस, त्याचे डिसएडव्हान्टेजेस. युजर्स आर ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन द डेव्हलपमेंट. वाय, कंटिन्युअसली तुम्ही कस्टमरच्या इंटरॅक्शन्स मध्ये आहात आणि टेस्टिंग करताय. तुम्ही पर्टिक्युलर मॉड्यूलच्या बाबतीत टेस्टिंग करताय म्हणजे काय, टेस्टच्या मधून टेस्ट करताय म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, एरर्स असतील तर तुम्ही ते लवकरात लवकर फाइंड आउट करू शकताय. दॅट इज व्हॉट वन ऑफ द ऍडव्हान्टेजेस. मॉड्यूल तुम्ही डेमो करताय कस्टमरला, डेमोचा इमिजिएट तुम्हाला फीडबॅक मिळतोय. तो फीडबॅक कशासाठी घेऊन जाऊ शकता तुम्ही, फॉर द बेटरमेंट सोल्युशन्स. मिसिंग फंक्शनॅलिटी कॅन बी आयडेंटिफाईड इझिली. म्हणजे कस्टमरला काय पाहिजे ते कस्टमर एक्सपेक्टेशन्स तुम्ही इझिली घेऊ शकता. दॅट इज व्हॉट मिसिंग फंक्शनॅलिटी कॅन बी आयडेंटिफाईड इझिली. कन्फ्युजन ऑर डिफिकल्ट फंक्शन्स कॅन बी आयडेंटिफाय. हा, माझ्या मॉड्यूलमध्ये कुठलं मॉड्यूल अवघड आहे, कॉम्प्लेक्स आहे, हे मी इंट्रोगेशन्सनी किंवा त्याच्या कॉम्प्लेक्सिटीनुसार आयडेंटिफाय करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं रिक्वायरमेंट व्हॅलिडेशन, क्विक इम्प्लिमेंटेशन, incomplete but functional or application models can be discussed thoroughly at the time of the entire implementation of the project. हे वॉटरफॉल हे तुमचे प्रोटोटाइप मॉडेलचे येणारे ऍडव्हान्टेजेस आहेत. आता मी ज्यावेळेस काम करतोय त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा असू शकतील. आता काय डिसएडव्हान्टेजेस असतील प्रोटोटाइप मॉडेलमध्ये, लीड्स टू इम्प्लिमेंटेशन अँड देन रिपेअरिंग वे ऑफ बिल्डिंग सिस्टीम. म्हणजे बघा, ह्या वर्षी माझ्याकडे काम थोडं म्हणजे पैसे थोडेच आहे म्हणून मी फक्त एकच रूम बांधली, पुढच्या वर्षी आलं, परत त्याच्या पुढच्या वर्षी, म्हणजे कंटिन्युअसली रिपेअरिंग. म्हणजे हे जे काम होतंय त्यामुळे पुढचं काम करताना मला पहिलं पण थोडंसं रिपेअरिंग करावं लागतं. गेटिंग व्हॉट आय एम सेइंग. हा त्याचा काय झाला डिसएडव्हान्टेजेस. इनकम्प्लीट ऍप्लिकेशन्स मे कॉज ऍप्लिकेशन नॉट टू बी युज्ड ऍज अ फुल सिस्टीम वॉज डिझाईन. म्हणजे जोपर्यंत माझा पूर्ण बंगला होत नाही तोपर्यंत एक छोटासा पार्ट झाला, I cannot utilize, but demonstration purpose it's okay, but for entire application मी माझा बंगला जोपर्यंत कंप्लीट होऊ शकत नाही तोपर्यंत
वापरू शकत नाही. सो इनकम्प्लीट ऑर इनएडिक्वेट प्रॉब्लेम अनालिसिस जोपर्यंत पूर्ण होत नाही त्याचे प्रॉब्लेम्स मला समजत नाही. छोट्याशा मॉडेल्सचे प्रॉब्लेम वेगळे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट वी कॅन से किचनचे प्रॉब्लेम वेगळे असतील, हॉलचे प्रॉब्लेम्स वेगळे असू शकतील. पण हे जे जेव्हा ते इंटिग्रेट होणार आहेत, जेव्हा त्यांचं इंटिग्रेशन म्हणून मी युटिलाइज करेल त्यावेळेस मला ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय होतील, नॉट ॲज अन इंडिव्हिज्युअल. हा प्रोटोटाइप मॉडेलचा येणारा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेजेस आहे. जस्ट हॅव अ लुक. 2 मॉडेल आपण कव्हर केले, एक वॉटरफॉल प्रोसेस मॉडेल आणि दुसरं आपण कव्हर केलं ते प्रोटोटाइप मॉडेल. दुसऱ्या मॉडेलची डायग्राम्स. जस्ट क्विकली गो थ्रू दिस. डायग्राम बघा आधी. सिंपल आहे. प्रोटोटाइप म्हणजे काय आहे हा पार्ट मी आधी कंप्लीट करतोय. ॲज अ एक्झाम्पल मी तुम्हाला कसं सांगितलं, कॅल्क्युलेटर डेव्हलप करायचंय, 4 मॉड्यूल्स आहेत फॉर एक्झाम्पल. 4ही मॉड्यूल्ससाठी न थांबता त्यातलं तुम्हाला जे कुठलं मॉडेल वाटतं ते तुम्ही आधी सिलेक्ट करा. त्या मॉडेलसाठी तुम्ही वॉटरफॉल प्रोसेस मॉडेल इम्प्लिमेंट करा. जर रिझल्ट ओके असतील तर दुसऱ्या मॉडेलला जावा. हे झालं प्रोटोटाइप. प्रोटोटाइप म्हणजे काय, रूल्स रेग्युलेशन्स. प्रोटोटाइप करायचं आहे म्हणजे काय आहे याचं सिंपल एक्झाम्पल मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काही ज्वेलरी परचेस करायची आहे तर कन्स्ट्रेंट्स असतात कस्टमरचे की मला हेच डिझाईन पाहिजे पण माझं बजेट कमी असल्यामुळे मला ह्या वजनात, म्हणजे माझं बजेट आहे 4 तोळे सोन्याचं, जस्ट 40 ग्रॅम्स गोल्ड आय वॉन्ट टू परचेस. मग त्याचं वजन वाढलं त्याची कॉस्ट वाढते, बजेटच्या बाहेर जाते, तुम्हाला प्रोडक्ट देता येत नाही. डिझाईन पण मला पाहिजे तसंच पाहिजे. म्हणजे हे म्हणतात की कस्टमरला तुम्हाला त्या कन्स्ट्रेंट मध्ये बसवायचं आहे. त्या कस्टमरला त्या कन्स्ट्रेंट मध्ये बसवायचं म्हणजे तुम्हाला तुमचे प्रोटोटाइप डिसाईड करायचे. एकदा तुमचे प्रोटोटाइप डिसाईड झाले की तुम्ही इम्प्लिमेंटेशन स्टार्ट करू शकता. दॅट इज व्हॉट द सिंपल प्रोटोटाइप मॉडेल. एनी डाऊट सो फार? 2 मॉडेल मध्ये कोणाला काही शंका? नो रिप्लाय? No, sir. No, sir. Sure? Okay. So I'm just giving one task to you and the task is तुम्हाला 3 गोष्टी कंप्लीट करायचे आहेत आज. First task is difference between verification and validation. Second is waterfall process model and third is prototype model. कुठलंही मॉडेल जसं मी सांगितलं तुम्हाला डिस्कस करताना आधी काय सांगाल तुम्ही, त्याची थेअरी किंवा अझम्पशन्स, आपण अझम्पशन्स राहू द्या, त्याची थेअरी, नंतर असेल त्याची डायग्राम, त्याचं एक्सप्लेनेशन, एक्सप्लेनेशन नंतर तुम्ही सांगू शकाल त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. गेटिंग? एक छोटंसं टास्क देते तुम्हाला, हार्डली 5 to 10 मिनिट्स, नॉट मोर दॅन दॅट. तुमच्याकडे पेपर पेन्सिल असते तर लिहून काढा, मला सॉफ्ट कॉपी नको आहे, तुम्ही लिहून तुमच्याकडे ठेवा. एंड ऑफ द डे ज्यावेळेस, म्हणजे एंड ऑफ द डे मी ज्यावेळेस तुम्हाला लिंक शेअर करतो त्या लिंकवर तुम्ही ते अपलोड करा. फक्त पेजवर लिहिताना, पेपर पेन्सिल वापरून पेजवर लिहिताना तुम्ही तुमचा डिव्हिजन अंडरस्कोर युअर रोल नंबर अंडरस्कोर युअर नेम हे फक्त मेन्शन करा आणि ह्या 3 प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे फक्त राहू द्या. काय हवंय मला? डिफरन्स. व्हेरिफिकेशन म्हणजे काय? व्हॅलिडेशन. कमीत कमी व्हेरिफिकेशनचे 5 पॉईंट, व्हॅलिडेशनचे 5 पॉईंट तुम्ही नेटवरून घेऊ शकता, नो इश्यू. पण तुम्हाला ते एक्सप्लेन करता यावेत, कारण पुढचा म्हणजे 4था पूर्ण चॅप्टर तुमचं व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन वर आहे टेस्टिंगच्या संदर्भात. आणि ज्या वेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाल डेफिनेटली यू विल हॅव one of the question and that one of the question is verification and validation. Verification म्हणजे जसं मी सांगितलं स्टॅटिक टेस्टिंग, व्हॅलिडेशन म्हणजे डायनॅमिक टेस्टिंग. what doing right, what we did wrong or right, that is validation. एखादं मॉडेल तुम्ही डेव्हलप करताय, मॉडेल डेव्हलप करताना आपल्याला काय करावं लागतंय?
we have to work on ETVX model, entry criteria, then task, then exit criteria with the verification and validation process. मग त्या प्रोसेस साठी आपण सिम्पली डिसाइड काय करतोय, फॉलोइंग अ सिंपल SDLC, दॅट इज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. SDLC च्या कुठल्या स्टेप्स आहेत, अनालिसिस, डिझायनिंग, कोडिंग, टेस्टिंग अँड डिप्लॉयमेंट. हेच आपण रिप्रेझेंट वेगवेगळ्या अँगल मध्ये करतोय, वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये करतोय. त्या सिस्टीमचं रिप्रेझेंटेशन आपण त्याला काय म्हणतोय, वी आर प्रिपेरिंग जस्ट मॉडेल्स. So we have studied today the first model called as what, waterfall process model. मग वॉटरफॉल प्रोसेस मॉडेलची थोडीशी थेअरी सांगू शकाल तुम्ही, त्याचे डायग्राम काढा. डायग्राम ओपन चॉईस टू यू. फक्त मेन्शन काय येतात ना, काय क्लिअर झालं पाहिजे. अनालिसिस संपल्याशिवाय मी डिझायनिंग स्टार्ट करू शकत नाही. म्हणजे माझं जिथं अनालिसिस संपतंय तिथंच माझं डिझायनिंग स्टार्ट होणार आहे. आणि डिझायनिंग संपताना म्हणजे आय एम जस्ट रिप्रेझेंटेटिंग इट इन अ सायक्लिक मॅनर. सो अनालिसिस संपल्यानंतर माझं डिझायनिंग स्टार्ट होईल. डिझायनिंग संपल्यानंतर माझं कोडिंग स्टार्ट होईल. कोडिंग संपल्यानंतर माझं टेस्टिंग स्टार्ट होईल आणि टेस्टिंग नंतर माझं डिप्लॉयमेंट होईल. सो ही सायकल तुम्हाला काय करायची, मेंटेन करायची आहे. सो वी आर कॉलिंग दिस ॲज अ सिम्पल डायग्राम. मी जशी डायग्राम तुम्हाला नोट्स दिलेले आहेत, सगळ्या लिंक मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत, तिथं आहेच, तिथून पण तुम्ही घेऊ शकता किंवा नेटवरून जर तुम्हाला चांगली मिळाली, यू कॅन मेक अ प्रॅक्टिस ऑफ इट. तेवढं फक्त लिहून ठेवा, त्याचे ऍडव्हान्टेजेस, त्याचे डिसएडव्हान्टेजेस. त्यानंतर सेम टू प्रोटोटाइप मॉडेल, त्याची थेअरी, त्याचं डायग्राम, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस. प्रोटोटाइप मॉडेलचं एक्झाम्पल मी काय सांगितलं, तुम्ही ज्वेलरी परचेस करायला गेला तर तुम्ही तुमचे कन्स्ट्रेंट घेऊन गेलेला असता आणि समोरचा सेल्समन तुम्हाला तुमच्या कन्स्ट्रेंट मध्येच, म्हणजे तुम्हाला सॅटिस्फाय करायचंय, बजेट पण वाढवू द्यायचं नाहीये तुम्हाला आणि तुमच्या पसंतीचं त्याला डिझाईन बसवून द्यायचं आहे. आणि जे तुम्हाला पुढच्या म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ते टिकाऊ पण झालं पाहिजे. कमी वजनासाठी तुम्ही गेला आणि ते टिकत नसेल तर you may able to you may not be keep contacting with that shop. मग ते पण तुम्हाला मेंटेन करायचं आहे. त्यातनं जे काही तुमचे डिस्कशन्स होतात कंटिन्यू, मग हे असं नको, मला तसं पाहिजे, हे कमी वजनातलं पाहिजे, मग ह्यामध्ये मला हे कलर्स वेगळे हवे आहेत, लाईक दॅट. सो दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, सिम्पल प्रोटोटाइप मॉडेल. कराल हे सगळं? काही शंका? No, sir. Okay. No, sir. Pause here today. थांबूयात आपण इथं. Yes. पुढच्या वेळेस आपण उरलेले 5 मॉडेल्स कव्हर करूयात. हे दोन्ही मॉडेल कव्हर करून आपण पुढचे 5 मॉडेल कव्हर करूयात. काही शंका असेल तुम्ही हे करू शकता. कालच्या सेशनचं आणि आजच्या सेशनच्या आता 2 रेकॉर्डिंग होतील. दोन्ही मी आज अपलोड करतो, 4-4:30 पर्यंत अपलोड करतो. लिंक सेम आहे, चॅनल सेम आहे आणि माझ्या ब्लॉगला जो ब्लॉग मी टाकलेला आहे त्या ब्लॉग मध्ये मी कंटिन्युअसली युट्यूबच्या पण लिंक ठेवलेल्या आहेत, नोट्स पण ठेवतोय आणि ऍडिशनल क्वेश्चन बँक पण मी तिथे ठेवतोय. ओके, चलो, we'll take a pause here.